सध्या सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वारं जोरात वाहत आहे। मान तालुक्यामध्ये अतिसंवेदनशील राजकीय गट म्हणून ओळख असलेल्या कुकुडवाड जिल्हा परिषद गटामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे, पारडं नेमकं कुणाच्या बाजूने झुकतंय याचीच आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तर नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता 51 न्यूज। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यामध्ये या ठिकाणी थेट लढत होत आहे। कुकुडवाड जिल्हा परिषद असा मान तालुक्यातील एकमेव गट आहे ज्या ठिकाणी 8 उमेदवार गटासाठी लढत देणार आहेत। मात्र या ठिकाणी गोरे आणि देसाई यांच्यामध्ये थेट लढत होत आहे। सध्याची तिथली परिस्थिती बघता अरुण गोरे यांना सुरुवातीला या ठिकाणचं जे मैदान आहे ते नवखं होतं, मात्र सध्या परिस्थिती तिथली बदलत चाललेली आहे। अरुण गोरेंनी त्या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीवर आपला ताबा मिळवत अनिल देसाई यांना पिछाडीवर टाकण्यास सुरुवात केलेली आहे। त्याची कारणंही तशीच आहेत। सुरुवातीला स्थानिक कुकुडवाड गटामधील काही भाजपचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते कुकुडवाड जिल्हा परिषद गटासाठी भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक होते। मात्र अनेकांचा रुसवा फुगवा दूर करण्यात अरुण गोरेंना सध्या यश आल्याचं जे चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यानुसारच अरुण गोरे यांनी भाजपच्या पहिल्या फळीतील सक्रिय कार्यकर्त्यांची फळी मजबूत बांधून त्या ठिकाणी प्रचाराचा वारू जोरात दौडवत ठेवलेला आहे। तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची जी सभा आहे ती 2 ठिकाणी या अरुण गोरेंनी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। वरकोटे मलवडी आणि देवापूर या 2 ठिकाणी जयकुमार गोरेंच्या सभा घेतल्याने तिथलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। या दोन्ही सभांमध्ये मान तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या गटातील किंवा यांना मानणारा जो वर्ग आहे तो सध्या तटस्थ भूमिकेत दिसून येतोय। मात्र या 2 सभा त्याला अपवाद ठरल्या। 2 सभामध्ये प्रभाकर देशमुख साहेब यांच्या गटातील उमेदवारांनी किंवा मतदारांनी, कार्यकर्त्यांनी जयकुमार गोरे यांच्या भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथली परिस्थिती भाजपमय झाल्याचं आता सध्या जे चित्र आहे ते बघायला मिळतंय। गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वरकोटे मलवडी हे अभयसिंह जगताप आणि अनिल देसाई यांचं गाव, मात्र ते जयकुमार गोरे यांना निवडणुकीत मताधिक्य देण्यात यशस्वी ठरलेलं गाव। सध्या तिथं जयकुमार गोरे आणि भाजपचे कार्यकर्ते तिथलं जे मताधिक्य आहे ते भाजपला तसंच अबाधित राहील का याच्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी वरकोटे मलवडीमध्ये मुस्लिम समाजासाठीही जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मशिदीचं काहीतरी काम दिलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचंही मतदान जयकुमार गोरेंच्या भाजपला होईल, म्हणजेच अरुण गोरेंना होईल, अशी त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती आपल्याला कुकुडवाड जिल्हा परिषद गटामध्ये सध्या दिसते। त्याचबरोबर अनिल देसाई हे जे गोरेंचे विरोधक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून ते त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। अभयसिंह जगताप आणि अनिल देसाई या दोघांनी निवडणुकीच्या काही दिवस अगोदर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील असं भाष्य केलं खरं, मात्र अभयसिंह जगताप यांना ऐनवेळी कातर खटाव गटामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानं अभयसिंह जगताप यांचे जे सगळे पहिल्या फळीतील आणि जवळचे कार्यकर्ते आहेत ते कातर खटावमध्ये असल्याचं जे चित्र आहे ते बघायला मिळतंय अनिल देसाई यांना। त्यामुळं स्वतःची यंत्रणाच फक्त त्या ठिकाणी कार्यान्वित करावी लागलेली आहे। त्यामुळं अनिल देसाई यांचं जे पारडं जड होतं मात्र आता ते थोडंसं ढिसाळ होत चालल्याचं जे चित्र आहे ते कुकुडवाड गटामध्ये आपल्याला बघायला मिळतंय। अनिल देसाई हे कुकुडवाड किंवा वडजल गाव सोडलं तर इतर गावामध्ये स्वतः फिरण्यात अपयशी ठरल्याचं जे चित्र आहे तेही या ठिकाणी बघायला मिळतंय। गेल्या निवडणुकीवेळी देसाई यांच्या विजयात मोलाचा वाटा उचललेले गणेश काटकर हे यावेळी आपली उमेदवारी त्या ठिकाणी ठेवून देसाईंना पाडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। स्वतः जिंकण्यापेक्षा देसाईंना पाडण्याचा जो कल आहे तो त्यांचा मोठा असल्याचं जे चित्र आहे ते सध्या त्या कुकुडवाड गटामध्ये आहे। इतर ठिकाणी अरुण गोरे यांनी ज्या कार्यकर्त्यांची फळी बांधली त्यामध्ये शिवाजीराव शिंदे असतील, चिन्मय कुलकर्णी असतील, प्राध्यापक सचिन होनमाने असतील, त्या ठिकाणचे प्रशांत गोरड असतील, बाळासाहेब माने असतील, उद्धव काटकर असतील, अशा सर्व पक्षीय आणि सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन भाजप त्या ठिकाणी कार्यान्वित चांगल्या प्रकारे झाल्याचं जे चित्र आहे ते यावेळी आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याचाच फायदा अरुण गोरेंना होणार का, मंत्री जयकुमार गोरे यांचं त्या ठिकाणी वर्चस्व तयार होणार का आणि अनिल देसाई आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काय प्रयत्न करणार याकडे आता सध्या कुकुडवाड गटामधील सगळ्या लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। धन्यवाद।